हिला जुनी पद्धत आहे माहिती ना, हा असं हे कट करायचं. कट करायचं. मला आठवतं आजोबा होते ना तेव्हा असं इथेच वैरणीचं हे लावलेलं, काय म्हणतात त्याला, नाही नाही कडबाच, ते रचतेत गंज गंज बरोबर. तर त्या गंजीवरती आहे ना आम्ही चढायचो वरती, आणि आजोबा आहेत ना हे सगळ्या पेंढ्या खाली कॅच करायचे किंवा असे खाली टाकायचे, आणि नंतर मग हे काय असंच लाकूड आणि कुऱ्हाड असायची, आणि कुऱ्हाडीने मग ते असे बारीक बारीक करायचं आणि गुरांना टाकायचं. असं पहिले टाकीत होते, आता ही कुट्टी निघली, कुट्टी मशीन निघाली आहे. पण आहे ना त्यांचा इतका जीव होता ना सगळ्या प्राण्यांवरती. मग गुरं होय तब्येती एकच नंबर असायच्या. हे काय असं इतकं ते मन लावून करायचे नाही सगळं. मला पण असं गुरांचं करायला आवडतं, पण आता काय करायचं. अशा छोट्या मोठ्या किस्स्यांमधून मला माझ्या आजोबांची कायम आठवण येते. ते होते तेव्हा आमच्याकडे खिलारी बैल सुद्धा होते, आणि एकही जनावर तुम्हाला खराब नाही दिसणार इतका जीव ते प्राण्यांना लावायचे. कदाचित तोच गुण थोडाफार माझ्यातही आलाय. गुरांचं चारा पाणी करणं, शेण काढणं याच्यामध्ये काहीच कमीपणाची गोष्ट नाहीये. एकदा कधीतरी तुम्ही सुद्धा ही कामं करून बघा, खूप सॅटिस्फाईंग आहे. मला तर प्रामाणिकपणे वाटतं की लोकांना दाखवण्यासाठी काही करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला कशातून आनंद मिळतोय ना ते केलं पाहिजे. हेच तर खरं आयुष्य आहे. आमच्याकडे म्हशीचं दूध असल्यामुळे दुधावरती खूप भारी जाड अशी साई येते. त्यापासून आम्ही लोणी, तूप, दही सगळे काही दुधाचे पदार्थ बनवतो. आणि फक्त दूधच नव्हे तर पोल्ट्रीमध्ये गोळा केलेली गावरान अंडी आणि त्यापासून बनवलेलं ऑमलेट, आहा एकच नंबर. हे जर असं सगळं काही नैसर्गिक जीवन आपण जर जगलो ना तर नक्कीच 100 वर्ष आयुष्य जगू. खरंय की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा.